नमस्कार, SCN न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर बातमी बघूया. तिवसा तालुक्यातील राष्ट्रसंतांच्या गुरुकुंज आश्रम मोझरीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था गुरुकुंज मोझरीच्या अंतर्गत एक दिवसीय महिला उद्योजक प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं आहे, ज्यामध्ये रॅम्सच्या अंतर्गत MSME परफॉर्मन्स होत आहे, ज्यामध्ये महिलांना आर्थिक सक्षम बनवणे, त्यांना स्वतःच्या कर्तव्याची जाणीव देत चूल आणि मूल यामध्ये गुंतलेल्या महिलांच्या हाती काम मिळावं आणि त्यांच्या हाती उद्योगाचं साधन लागावं हा एक प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. ज्या प्रशिक्षणामध्ये टेक्नॉलॉजी अपग्रेशन, ज्यामध्ये फायनान्स बिल्डिंग, कॅपॅसिटी बिल्डिंग, त्यांना महिलांना स्वतःच्या कर्तव्याची जाणीव देत प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग अशा अनेक स्किल्स यामध्ये शिकायची संधी आपल्या सर्वांना आहे. कारण उद्योग हा आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे आणि आपणही त्या कण्याचा एक भाग व्हावं आणि सर्वांनी उद्योगी व्हावं असे आवाहन संस्थेचे संचालक अंकुशजी गायकवाड, प्रशिक्षक अर्चनाजी कुकडे, आचल वानखेडे, वैष्णवी वाघ या सर्वांनी केला आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपणही त्या एक दिवसीय महिला उद्योजक प्रशिक्षण शिबिराचा आपण सर्वांनी भाग व्हावा. धन्यवाद. नमस्कार, मी उज्ज्वला घाटोळ. मी एक प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी काम करत आहे. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था गुरुदेवनगर मोझरीद्वारा संचालित एक दिवसीय महिला उद्योजिका प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी चालू आहे. आतापर्यंत 4 ट्रेनिंग झालेले आहे. त्या 4 ट्रेनिंगमध्ये महिलांना उद्यम आधार काढून देऊन त्यानंतर त्यांना एक दिवसीय प्रशिक्षणाचे सर्टिफिकेट देऊन महिलांचं प्रशिक्षणामधून महिलांचा त्यांची क्षमता बांधणीचं हे ट्रेनिंग त्यामध्ये महिलांना देण्यात येत आहे. तर सरकारने विविध योजना काढल्या, महिलांसाठी विविध मार्ग त्यांनी मोकळे केले, परंतु महिलांना गाव तेथे उद्योजिका या संकल्पनेतून महिलांचा विकास कसा व्हावा आणि महिलांचं व्यक्तिमत्व कसं खुलावं, त्यांना उद्योगातून आर्थिक पाठबळ कसं मिळेल या दृष्टिकोनातून हे ट्रेनिंग देण्यात येत आहे. रोज त्या महिलांना 10 ते 5पर्यंत 2 ते 3 सेशनमधून महिलांना उद्योगाचं ट्रेनिंग, त्यानंतर त्यांची क्षमता बांधणी, त्यानंतर त्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि उद्योग कसा उभारावा आणि कोणत्या कोणत्या पायऱ्यातून त्यांचा विकास होत जावा यासाठी हे ट्रेनिंग देण्यात येत आहे. आणि निश्चितच ह्या ट्रेनिंगचा त्या महिलांना चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. कारण की उद्यम आधार काढून देण्यासाठी जर बाहेर जातो म्हटलं तर महिलांना काय डॉक्युमेंट्स लागतात, कशासाठी लागतो, शॉप लायसन कशासाठी लागतं, ह्या गोष्टीचा अजूनही त्यांना माहिती, बऱ्याच महिलांना माहिती नाही. पण छोटे छोटे जरी उद्योग तयार करायचे असेल तर त्यासाठी उद्यम आधार लागतो. स्वतःचं एक प्रोडक्ट कंपनी काढायची असेल, त्याच्यासाठी बॅनर छापायचं असेल किंवा स्वतःच्या कंपनीला नाव द्यायचं असेल तर ह्या गोष्टीसाठी सुद्धा त्यांना नॉलेज महत्त्वाचं आहे. आणि हे सर्व नॉलेज त्यांना ह्या प्रशिक्षणातून मिळत आहे. आणि निश्चितच या प्रशिक्षणामधून त्यांचं क्षमता बांधणी तर होतच आहे, परंतु व्यक्तिमत्व विकासामध्ये त्यांच्या भर पडत आहे. आणि त्यांना निश्चितच या प्रशिक्षणाचा फायदा असा होईल की त्यांच्या मनामध्ये ज्या संकल्पना आहे त्या संकल्पनेतून त्यांचा व्यवसाय कसा उभा करायचा आहे, स्वप्न मोठे पाहायचे आणि एका पायरीनुसार पायऱ्यांनी त्यांचा विकास कसा करायचा हे सगळं क्षमता बांधणीचं ट्रेनिंग आपण त्यांना या प्रशिक्षणामार्फत देत आहे. आणि निश्चितच या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था गुरुदेवनगर मोझरीद्वारा संचालित यांनी जे एक दिवसीय प्रशिक्षण महिलांसाठी ठेवलेलं आहे उद्योजकाचं, हे निश्चितच त्यांच्यासाठी फायद्याचं ठरेल अशी संस्थेकडून अपेक्षा आहे. आणि ते आम्ही ते पूर्णपणे देण्याचा प्रयत्न संस्था करतच आहे. परंतु महिलाही त्यामधून खूप उत्सुकतेने ते एक दिवसीय ट्रेनिंग घेत आहे. त्यांना फक्त ट्रेनिंगच नाही तर या ठिकाणी त्यांना त्यांच्या ब्रेकमध्ये जेवणसुद्धा आहे, नाश्ता चहा पण त्यांना त्यामधून मिळतो. म्हणजे एक दिवसाचं ट्रेनिंग त्यांच्यासाठी भरगच्च असं विचारांनी भरगच्च असं त्यांना इथून चांगल्या माहितीचा साठा घेऊन त्या जाऊ शकतात. आणि निश्चितच त्यांच्या व्यक्तिमत्वात त्याच्यासाठी भर पडेल अशी अपेक्षा करते. आणि धन्यवाद.